अमोल बाळा, दार उघड. मी आहे बाबा. बाबा मालिका. मी माला शोधायला चाललोय बाळा. मला त्याआधी तुझ्याशी बोलायचंय थोडं. उघड. प्लीज बाबा, तू आधी मला घेऊन ये. मा नक्की येणार आहे बाळा. मी आणणार आहे तिला. पण त्याआधी एकदा दार उघडून बाबा बरोबर बोलायचं नाही का? ठीक आहे बाबा. बाबा मला नकोय जेवण. ठीक आहे, मग आपण दोघं पण नको जेवू. बाबा बोल बाळा. अरे मी पण तुझ्यासारखाच आहे. यावेळी माझी आई गेली ना, म्हणजे तुझी आजी, त्यावेळी मी असंच जेवत नव्हतो, उपाशी राहायचो. एकटा पडलो होतो ना मी. मलाच कळत नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय काय नाही. जस जसं मी मोठा होत गेलो ना, तस तसं मला कळत गेलं की देव बाप्पा आपल्याला जेवढं दुःख देतो, जेवढा त्रास देतो ना, तेवढं ते सहन करण्याची ताकद पण देतो. बाबा तुला पण वाटतं का की अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघ, कुणी काही सांगू दे, मा तुला आणि मला सोडून कुठंच कधीच जाणार नाही. पण तिला शोधायला थोडा वेळ लागेल ना बाळा. ठीक आहे बाबा, लागू दे वेळ, मी वेट करीन. अरे सोन्या, पण उपाशी राहून वाट बघणार का? तू स्ट्रॉंग माचा स्ट्रॉंग सिंबा आहे का नाही? तू समजा बारीक झालास, अशक्त झालास, तर मग आपू आल्यावर मला काय म्हणेल? अर्जुन, का रे माझ्या बाळूबाला असं अशक्त केला, असं म्हणेल का नाही? मग तुला चालेल का असं माने बाबाला ओरडलेलं? पण बाबा मला माशिवाय काही खवतच नाहीये. मला कळते रे बाळा तुझ्या मनात काय चाललंय. पण ह्या अर्जाच्या वाट्याला जे आलंय ना, ते मला तुझ्या वाट्याला नाही येऊन द्यायचं. हे बघ, वाईट वेळ, वाईट दिवस आहेत ना, निघून जातात, उडून जातात असे. पण वाईट आठवणी असतात ना, त्या मनात घर करून राहतात. आणि बघ, तू असं उपाशी राहिलास तर मग तू आजारी पडशील. मग मला तुला घेऊन दवाखान्यात जावं लागेल. मग एकटा बाबा कुठं कुठं लक्ष देणार ना?